नमस्कार मंडळी, खाताय ना? खातच राहिलं पाहिजे. फणसाचा सीझन आता जवळपास संपत आलाय, पण मी खास तुमच्यासाठी आणलाय एक पारंपरिक आणि विसरता न येणारा पदार्थ. फणस खाल्ल्यावर आपण बहुतेक वेळा बिया फेकून देतो, पण या बियापासून बनणारी भजी चवीला इतकी भन्नाट लागते, हे तुम्ही सांगितल्यावर तुम्ही फणसाच्या बिया कधीच फेकणार नाही. तर चला आज बनवूया गावाकडच्या आठवणी जागवणारी झणझणीत आणि स्वादिष्ट फणसाच्या बियांची भाजी. तर अशा प्रकारे मी थोडे बी छान धुवून त्यांना लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे तव्यामध्ये. तर ते भाजल्यानंतर त्याचा आपण वरची साल इझिली काढू शकतो. तर ती वरची साल काढून घेत आहे मी इथे. सगळ्या बियाच्या साली काढून झाल्यानंतर मी त्यांना बारीक कट करून घेते. तर आपणाला फोडणीसाठी लागणार आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि त्याला बारीक करून घेतला आहे. कढीपत्ताच घेतला आहे मी इथे आणि आपल्या बारीक चिरलेल्या बिया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरेचा तडका देऊन त्यामध्ये कढीपत्ता टाका. त्यानंतर थोडंसं लसूण आणि हे भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाका. आता कांदा छानपैकी परतून घ्या लालसर होईपर्यंत. त्यानंतर आपण टाकणार आहोत आपण जे खोबरं भाजून त्याचं जे वाटण करून घेतलं आहे ते त्यामध्ये मिक्स करा. छानपैकी त्याला भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करा जो आपण एक बारीक चिरलेला घेतला होता. आता हे छानपैकी भाजून घ्या. त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करा. असं तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्या. छान रोस्ट होऊ द्या. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. हा मस्त वास सुटलाय. हे पाणी थोडं रटरटून शिजू द्या सगळं आपलं जे सारण आहे. आणि त्यानंतर शेवटी तुम्ही त्यामध्ये आपल्या फणसाच्या बिया ॲड करा. हे छानपैकी शिजू द्या. 5 मिनिटं त्याला झाकून ठेवा. तर तुम्ही बघू शकता मस्त वास सुटलाय. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करा आणि तयार आहे आपली फणसाच्या बियांची भाजी. अशाच जर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला आवडत असतील, घरी ट्राय आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.